मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगावहून शिंगणापूर दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट कार औद्योगिक वसाहत कॉर्नर परिसरातील डिव्हायडरवर जाऊन आदळल्याची घटना रविवारी 31 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील 2 जण जखमी झाले असून गाडीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार MH15 EB 1209 क्रमांकाची स्विफ्ट कार कोपरगावकडून शिंगणापूर दिशेने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने ती थेट डिव्हायडरवर आदळली. या अपघातात शिवाजी नेटके व सतीश हे 2 जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोघांचाही तातडीने कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. यापैकी सतीश गीते राहणार अंबिकानगर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाजी नेटके यांनाही दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान अपघाताची तीव्रता इतकी होती की स्विफ्ट कारचे समोरील भागासह मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसून अधिक तपास सुरू आहे. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव.